स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती की रणनीती ठरली आहे। महायुती जिल्हा पातळीवरती समन्वय समिती निर्माण करणार आहे। समितीमध्ये पालकमंत्री, जिल्ह्यातील आमदार आणि नेते असणार आहेत। जिल्हा पातळीवरील समिती पुढच्या 8 दिवसात निवडणुकीच्या अनुषंगाने अहवाल सादर करेल। या अहवालामध्ये जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुती अंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा आढावा घेतला जाईल। राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेणार आहेत। कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल। आणि आज विषयी आपल्याला अधिक सांगतात प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्याबरोबर आहेत। नंदकिशोर, नक्कीच जर पाहायला गेलं तर महायुतीमध्ये ठिकठिकाणी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत त्या स्थानिक नेते घेत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आजच समन्वय समितीची बैठक जी आहे ती शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी विविध विषयावरती चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुद्धा जी रणनीती आहे ती ठरलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी जिल्हा पातळी आहे त्या जिल्हा पातळीवरती समन्वय समिती जी आहे ती तयार करणार आहे। या समितीत जर पाहायला गेलं तर स्थानिक पालकमंत्री व 2 पक्षांचे जे महत्वाचे नेते आहेत ते असणार आहेत। शिवाय यासोबतच काही आमदारांनी, काही खासदारांची सुद्धा यामध्ये नेमणूक केली जाणार आणि जिल्हा पातळीवर जी समिती आहे ती पुढील 8 दिवसात तिथली जी स्थानिक परिस्थिती आहे त्याचा आढावा पूर्ण जो आहे तो या संपूर्ण समन्वय समितीला देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या आढाव्यानंतर खरं तर पुढची जी रणनीती आहे ती जी राज्याची समन्वय समिती आहे ती पार पडणार आहे। बहुतांश जागावरती जर पाहायला गेलं तर मोठे जे वाद आहेत ते संपूर्ण तिथली जी निवडणूक असेल किंवा तिथली स्थानिक परिस्थिती अगदी आणि या दृष्टीने महायुतीचे प्रयत्न सुरू झालेले। धन्यवाद नंदकिशोर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।